तर मित्रांनो तुम्हाला सांगतो बघा, आज ते पत्र ठोकायला मिस्त्री आले. तर काय लय आटापिटा करून गाड्याला बोलवून घेतलेला, आता लागलाय माप काढायला, तुम्हाला दाखवतो. तर आता ही शेड मारण्यासाठी माप घ्यायला आलाय गाडी. काय करतोय बघा, आपला जोडीदारच आहे, मिस्त्री आहे ते. तुला काय करायचं त्यानं. तर मित्रांनो तुम्हाला सांगतो, माप काढून झाली. आता ही ज्या आपलं पोल आहेत ना, पोल रवण्यासाठी डबरी काढायला लावले. ते बघा असं 2 फुटाचं एक डबर काढले. तर आता मित्रांनो डांब राहून घेतले, अजून माल वाटायला राहिले, दगड आणून टाकले. ते इथे कसा उभा केलाय, पहिल्यापेक्षा जरा माप थोडंसं चेंज केलंय, माल कालवायला लागले. ती लाईट खालनं आणली अशी इकडून, घरातला बोर्ड जळेल म्हणला कडे. पलटी करावं लागणार आहे त्याची. हा सैन कुसार सर दाबून चौकूर सारखं कुसार. तू बघून जड असते, थोडं थोडं झालं. मित्रांनो आता तुम्हाला सांगतो, पूर्ण डांब रवण झालेलं बघा. बघा हे असं 6 डांब रवलेत. आणि हा जी जाळे आहे, ह्या जाळीवरनं पण मारायचं पलीकडल्या साईडनं, ती उद्या यायला मारायचं. आता 5 वाजून गेले बघा.
दिवस पूर्ण गेलाय. असं डांबरवले आता 3 डांबरवले वरल्या साईडला आणि ह्या बाजूला 3 डांबरले 1 2 3. सोना आता शाळेतून आले. सॉक्स काढी सोनाला शाळेतून जाऊन आणले. तर तुम्हाला सांगतो आता कुठं तर गुरांना जरा निवारा होईल बघा. तुम्हाला दाखवतो आता लांबनं. हे बघा हे बघा असं एवढा असं झालंय. ह्या बाजूला 3 आणि ह्या बाजूला 3 झाले तर 6. ए चला तिकडं तिकडे चला. कुठं ते आता वरनं अँगल हे मारा. चला चला तिकडे चल तिकडं चल चल तिकडे ते डांबर होत. मित्रांनो विषय असा झाला होता की सगळं सामान होतं पण एक विषय येत होता वेल्डिंग करायचा. तर घरातल्या बोर्डातनं तर लाईट येत नव्हते. ते म्हणत होता की बोर्ड जळेल. तर हवा ही वायर अशी पसरली खालनं पेटीतनं वायर घेतली होती. तर आता जरा चाललो खाली बागत. काल फवारल्यापासून बागतच गेलो नव्हतो. चाललोय बागला. ते काल कागद झाकलाय पावसाळ्या वातावरणामुळं. ह्या गावावर असं गवत मारायचं औषध मारायचं आहे. गवत लय झाले ह्या गावात. आता इकडं असं तळ भरून ठेवले बघा. जर नदीची मोटर जर बंद झाली तर तळ्यातलं पाणी घ्यायचं. आपल्या जोडीदाराचं तळ आहे. शेवाळ बाग असं आहे. तर मित्रांनो तुम्हाला सांगतो आता गुरं इकडे रानात बांधायची जागा केली. आता तिकडे काय गुरांना काही एंट्री नाही. आता ही जोपर्यंत शेड मारत नाही तोपर्यंत ही गुरं रात्रभर आता इकडंच असं नियोजन केलंय गुराशांचं. तर हे असा अँगल आहे. तर ए चला घराकड चला. तुम्हाला सांगतो ही एक ब्रास खडी आणि एक ब्रास वाळू आहे. तर ह्याच्यामधली फक्त आता इथे बघा एवढी उकरलेली एवढीच 4 पाट्या वाळू आणि 3 पाट्या खडी गेली आहे. मग आता ही शेड मारून जर ह्याच्यात कोबा करायचा म्हणला तरी पण एक 15-20 पोती सिमेंट. मग किती वाळू जायला आता ह्यातली. मग कुत्रा बघा गाड्या खालून मुखाला नाही. आता ह्याला उद्याला पाणी मारायचं आहे. तर आभाळ पण आज भरपूर आले. पाऊस पण एखाद्या वेळेस येऊ शकतो. कालच्या आभाळ इकडे गच्चच आहे. आणि हे बघा वैरण पेरलेले गहू आहे इकडं. वारगार सुटले मस्तपैकी. फुल्ली एसी सोडल्यासारखे वार सुटले. थंडगार वार आहे. हे गहू आहे आपला असा. आता पूर्ण 6:15 वाजून गेले. त्या 7चं टायमिंग होत आले तरी पण असं दिसतंय. नारळ झाड असे बी. हा बोल गे. शेरड राहू दे. शेरडा आम्हाला का असते ते मग सोडा. सोनीला अभ्यास करू देते का तिला शेरड बिरड सोडायला होती काय सांग बरं. शेरड आता मी काय करते तिला अभ्यास करायचा त्या पुरीला. शेरड बिरड कसलं काय तिला कसं सांगू नको. त्याचा बी अभ्यास आहे. तरी पोर लोट पेटून काढते बघ. तर चला मित्रांनो बाय बाय.